हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली आज जे फोटो फेशियल प्रोसिजर करणार आहोत आपण ॲक्ने अँड स्कार ॲक्ने अँड ओपन पोर्स पेशंटला आहेत आणि त्या आपण आधी फर्स्ट टाईम मी त्यांचं PRP पण झालेलं आहे आणि आज आम्ही प्रोसिजर फोटो फेशियलची करते आहे. बट बिफोर फोटो फेशियल आपण त्यांना क्लिन्झिंग स्क्रबिंग अँड हायड्राने ॲब्रोजनने आपण त्यांचं सक्शनिंग करून घेतलं आहे. अँड आफ्टर दॅट मी एक क्ले फॉर्ममध्ये असलेला त्यांना फेस पॅक दिलेला आहे बिकॉज ऑफ स्किन टायटनिंग इफेक्ट. अँड आत्ता ह्यानंतर मी IPL थ्रू दॅट इज ॲक्च्युली ती लेझर प्रोसिजरमध्ये नाही येणार. ती IPL मीन्स इंटेन पल्स लाईट थेरपी दॅट इज द फोटो फेशियल प्रोसिजर आपण करणार आहोत. आणि लाईव्ह प्रोसिजर मी आता शूट करणार, तसं तुम्हाला दाखवणार आहे की फेसमध्ये किती इफेक्ट होतो आहे. ॲक्च्युली ही प्रोसिजर जी असते ती हा मशीन थ्रू आपण करतो आणि ती प्रोसिजर करण्यामागचं इंडिकेशन असं असतं की स्किन रेज्युनेशन किंवा ब्लड सर्क्युलेशन, इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन अँड स्किन रेज्युनेशनसाठी आणि बूस्ट कोलॅजनसाठी म्हणून आपण ती प्रोसिजर करतो. की जेव्हा पेशंटमध्ये हे सगळं आपण करतो त्यावेळेला पेशंटच्या स्किनमध्ये जो काही इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो तर दॅट इज व्हेरी बेस्ट इफेक्ट आणि खूप छान प्रोसिजर असते ही. ॲक्च्युली प्रोसिजर पूर्णपणे 45 मिनिट्सची आहे. तर आत्ता आपण स्टार्ट मी ऑलरेडी केली आहेत. आत्ता आपण हे क्लीन करून घेऊया आणि नंतरची जे काही स्टेप बाय स्टेप आहे ते आपण बघूयात. फोटो फेशियल ट्रीटमेंट चालू आहे आणि फोटो फेशियल ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी मी पहिल्यांदा क्लिन्झिंग स्क्रबिंग करून घेतलेलं आहे पेशंटचं. आणि एक जेल पॅक मीन्स लाईक एक ब्राईटनिंग अँड लाईटनिंग अँड टाईटनिंग असं पॅक आधी दिलं पेशंटला. आणि आफ्टर दॅट मी फोटो फेशियल करते आहे. फोटो फेशियलमध्ये पिगमेंटेशन ट्रीटमेंट पण करते आहे बिकॉज ऑफ ॲक्ने स्कार्स आहेत पेशंटला. अँड फर्स्ट टाईम त्यांचं फेस PRP आणि GFC ट्रीटमेंट पण झाली आहे. तर फोटो फेशियल देण्याचं कारण असं असतं ॲक्ने स्कार किंवा ओपन पोर्स पेशंट्समध्ये की जे फोटो फेशियलने स्किन टाईटनिंग येतो किंवा स्किन एजेस जे जॉईन होण्यासाठी किंवा भरून निघण्यासाठी आणि हिलिंग कपॅसिटीसाठी म्हणून आपण फोटो फेशियल करतो. याच्यामध्ये बूस्ट ऑफ कोलेजन्स अँड इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन अँड व्हॅस्क्युलरिटी वाढल्यामुळे पेशंटमध्ये जो रिझल्ट आहे तो फोटो फेशियलचा खूप छान मिळतो आपल्याला. त्यामुळे मी आज फोटो फेशियल करते आहे. त्यात आपण आता ह्याच्यानंतर एक जेल अप्लाय केले मी आणि त्याच्यानंतर मी लाईट इफेक्ट म्हणजे IPL इफेक्ट देते आहे. आणि ते झाल्यानंतर एक सिरम ॲप्लिकेशन आपण करणार आहोत. कारण सिरम पण आपण चांगल्या क्वालिटीचं यूज करणार आहे बिकॉज ऑफ ते पेनिट्रेशन झालं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट आणि इफेक्ट पण छान आपल्याला मिळाला पाहिजे. तर आपण फेस PRP किंवा ॲक्ने स्कार अँड ओपन पोर्स पेशंट्समध्ये ज्या सेटिंग्स देतो त्याच्यामध्ये आपण एक फोटो फेशियलची सेटिंग पण देऊ शकतो. त्याच्याने रिझल्टसाठी आपल्याला छान बेनिफिशियल असणार आहे. पोस्ट फोटो फेशियल प्रोसिजर मीन्स IPL प्रोसिजरनंतर आपण पेशंटला सिरम ॲप्लिकेशन करणं फार महत्त्वाचं असतं बिकॉज ऑफ जे लाईट इफेक्ट्स आणि स्किनवरती जे काही आपण लेझर ट्रीटमेंट केलेली आहे, जे IPL ट्रीटमेंट केलेली आहे, तर त्याच्यानंतर एक स्किन टाईटनिंग, स्किन ग्लोईंगसाठी आणि स्किन रेज्युनेशन थेरपीसाठी, पेनिट्रेशनसाठी आपण एक सिरम ॲप्लिकेशन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि सिरम आपण कुठल्या ब्रँडचं यूज करतो आहोत ते पण फार महत्त्वाचं आहे बिकॉज ऑफ सिरम ॲप्लिकेशन केल्यानंतर जर आपण चांगलं ब्रँडचं जर वापर केला तर ते पेनिट्रेशनला छान मदत होते आणि ते ॲब्सॉर्ब होणंही फार महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतर पेशंटच्या स्किनमध्ये जो काही इफेक्ट आहे टाईटनिंगचा आणि पेनिट्रेशन झाल्यानंतरचा जे स्कार्स के ओपन पोर्स एजेस जे आहेत ते डिक्रीज होण्यासाठी फार मदत होते
आणि तुम्ही बघत असाल की स्किनमध्ये खूप छान ग्लोईंग येते, स्किन ग्लोईंग होती आहे. आणि याचा इफेक्ट हा मिनिमम 6 ते 8 तास असतो कुठल्याही सिरमचा. आणि आज आपण जी फोटो फेशियल ट्रीटमेंट केलेली आहे, हे जे ॲक्ने स्कार्स आणि ओपन पोर्ससाठी, तर त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला आफ्टर 48 अवर्स नंतर दिसणार आहे. आणि म्हणजे साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर दिसतो. बट तो लॉंग टर्म असतो, लॉंग लास्टिंग असतो. ॲटलिस्ट तो 6 मंथ इफेक्ट चांगला असतो. आणि ही जी प्रोसिजर आहे आपण ओपन पोर्ससाठी, पिगमेंटेशनसाठी, ॲक्नेसाठी किंवा जे काही स्किनवरती इरिटेशन झालं असेल किंवा जी काही ॲलर्जिक कंडिशन असेल किंवा त्यासाठी पण यूज करू शकतो. आणि ॲज अ पार्टी फील म्हणून किंवा पार्टीमध्ये इन्स्टंट ग्लो म्हणून जर प्रोसिजर हवी असेल आणि इन्स्टंट ग्लो असेल करायचं आपल्याला पार्टीसाठी किंवा फंक्शनसाठी, तरी पण आपण ही प्रोसिजर करू शकतो.